राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात। स्पष्ट बोलताना ते अनेकदा जाहीर व्यासपीठावरून आपलेच कार्यकर्त्यांना खडसत असल्याचे पाहायला मिळतं। असाच प्रकार आज बारामतीतील एक कार्यक्रमात घडला। अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एका मागोमाग एक अशी विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती। भाषणादरम्यान सतत येणारी निवेदने पाहून अजित पवार वैतागले आणि म्हणले, मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्याची खरडपट्टी काढली। अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यात सहकारी खरेदी विक्री संघटना पेट्रोल पंप इमारतीचे उद्घाटन सोहळा पार पडला। तसेच पवार यांनी तालुका फळरोप वाटिका, शिववृष्टी, जलवतरण तलाव, कण्हेरी उद्यान येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपपोलीस निरीक्षक गणेश बिरारदार, उपवनरक्षक महादेव मोहिते, उपविभागीय अधिकारी वैभव नेवाडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटेकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते। जनहक्क टाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।